नमस्कार मंडळी, आज आपण कॉर्न चाट रेसिपी पाहूया। मक्याचा चाट बनवूया। अगदी सोपी पण टेस्टी रेसिपी कशी ती आपण पाहूया। तर साहित्य काय काय सर्वप्रथम पाहूया। एक मका, त्याचे दाणे काढून घेतलेले आहे। बटर घ्यायचंय, ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी चालेल, थोडंसं बटर लागणार आहे। आणि घेतलेला आहे कांदा, हिरवी मिरची, काळी मिर अशी क्रश करून घेतलेली आहे, काळं मीठ, हळद, जिरं, लाल तिखट घरी असेल ते, कोथिंबीर आणि आपल्याला पाणी उकळत ठेवायचंय। आता आपण सर्वप्रथम काय करायचंय, मका आहे तो थोडासा उकडून घ्यायचा आहे। लगेच अगदी 2 मिनिटात हे दाणे मऊ होतात। चला परत ठेवलंय, पाणी उकळलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला हे मक्याचे दाणे घालून घ्यायचे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका। बघा एक मक्याचे दाणे बघा किती होतात, बघा खूप होतात। आता हे उकळून घ्यायचे, व्यवस्थित हळूहळू उकळून घ्यायचं आणि पटकन ते शिजले जातात। थोडंसं त्यामध्ये घालायचे हळद, मीठ आपल्याला नंतर घालायचे। फक्त आपल्याला हळद घालून, हे हळद ऑप्शनल आहे, फक्त मक्याला रंग छान येतो म्हणून मग हळद घालायची, त्यासाठी हळद घालायची आणि हे पाणी काढून टाकायचं नंतर। बघा 5 मिनिटात मका लगेच शिजलेला आहे। जास्त मका शिजायला वेळ लागत नाही, असा रंग त्याचा असा बघा असा फुगला जातो म्हणजे तो शिजला आणि लगेच फुटला जातो बघा। तर आता ह्या जाळीमध्ये काढून घ्यायचा, खूप नाही शिजवायचा, अगदी 5 मिनिटं फक्त उकळवून घ्यायचा, खूप त्याला शिजवून नाही घ्यायचा। जाळीमध्ये आता पाणी काढून घ्यायचं आणि गरम गरम मध्ये बाउल मध्ये त्याच्यात दुसरे जिन्नस टाकून घ्यायचे। आता मी हा पाणी काढून बाउल मध्ये काढून घेतला। आता त्यामध्ये बटर घालून घ्यायचं, गरम गरम मक्यावरच असं बटर घालून घ्यायचं, म्हणजे बटर ह्याच्या सोबत मक्यासोबत मेल्ट होऊन जातं। लगेच घालायचं गरम मक्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं। बटर मध्ये लगेच मिक्स, बटर ऑप्शनल आहे, नसेल तर काही हरकत नाही। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय मिरची, कांदा, टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो घाला, मी नाही घातलं टोमॅटो, काळी मिर, जिरं, लाल तिखट, काळं मीठ, साधं मीठ असेल तरी चालेल आणि कोथिंबीर। आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि छान असा हा आता ह्याच्यावर पिळायचे, लिंबू पिळायचे, ते मी सांगितलं होतं विसरले होते, तर ह्यावर आता लिंबू पिळून घ्यायचे मिक्स करून। पण तुम्ही यामध्ये टोमॅटो घाला किंवा लिंबू, दोघांपैकी एकच घाला, कारण मग आंबट जास्त होणार। तर मी यामध्ये लिंबू पिळणार आहे, टोमॅटो नाही घालणार आहे। तर आता मी ह्यावर लिंबू पिळून घेते आणि किती छान झालेलं आहे बघा। एक थोडस बघा हे लिंबू घेतलेलं आहे, हे यामध्ये पिळून घेते आणि छान टेस्टी असं आपलं हे मक्याचं चाट तयार झालेलं आहे। कांदा वगैरे सगळं कच्चं घालायचंय, शिजवायचं काहीच नाही, फक्त आपल्याला मका थोडासा उकडून घ्यायचा आहे बस। असा हा आपला मक्याचा चाट तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून मला नक्की सांगा। आता मी हे हे असे द्रोण येतात, ह्यामध्ये मक्याचा चाट दिला जातो, तर ह्यामध्ये मी आता काढणार आहे।